उपवासाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं तर आज मी ही दाखवलेली पोटलीवाली राजगिऱ्याची खीर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तर चला पटापट बघूया त्यासाठी काय काय लागतं. नमस्कार, मी सुषमा धुमाळ. सातारी तडका या माझ्या यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे. आता श्रावण महिना चालू झालाय. मग आज मी तुमच्यासाठी एकदम प्राचीन अशी रेसिपी घेऊन आली आहे. ती आहे पोटलीतल्या राजगिऱ्याची खीर. आणि ही खीर आहे ना, खूप प्राचीन ही रेसिपी आहे. आपल्या खापर पणजी त्यांच्या काळात ही बनली जायची अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर चला पटापट बघूया रेसिपीमध्ये या काय काय लागतं. आज आपण राजगिऱ्याची खीर बघतोय. त्यासाठी मी इथं 1 वाटी राजगिरा घेतलाय, पिठी साखर घेतली, देशी गूळ घेतलाय, 3 वाटी पाणी घेतले, ओलं खोबरं, ड्रायफ्रुट्स घेतलेत, थोडंसं मीठ आणि 3 चमचे तूप घेतले. तर चला सगळ्यात अगोदर आपण जो 1 वाटी राजगिरा घेतलाय तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो बसेल. आणि हा राजगिरा कच्चा आहे, जे फोडलेल्या लाह्या नाही आहेत राजगिऱ्याच्या. तर हा असा राजगिरा मी घेतलेला आहे. आता हा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि एका सुती कपड्यामध्ये आपल्याला ह्याला एका गाळणीमध्ये सुती कपडा ठेवून आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे. बघू शकता आता व्यवस्थित मी वर खाली करून घेते, म्हणजे त्याच्यात काय कचरा असेल तर तो खाली बसेल. आता आपला राजगिरा झालेला आहे. आता तो एका बघा अशी मी गाळणी घेतली आणि कॉटनचा कपडा घेतलाय. तर त्या गाळणीमध्ये तो हा कपडा ठेवते मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते धुतलेला राजगिरा ओतायचा आहे. हलवून व्यवस्थित ओतून घेऊया. अजून ह्याच्यात पाणी टाकून ह्या भांड्यामध्ये राहिलेला राजगिरा सुद्धा त्या गाळणीमध्ये ओतून घेऊया. बघू शकता आपला राजगिरा इथं 2 वेळा धुवून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये ओलं खोबरं घेतले, छोटी वाटी मी किसून ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि ड्रायफ्रुट्स. ही एक पारंपरिक डिश आहे आणि आता श्रावण महिना चालू झालाय आणि ही एक लुप्त झालेली रेसिपी आहे, ती मी तुमच्या समोर आणलेली आहे. आता आपल्याला थोडी ढिलीच गाठ बांधायची, कारण की हा राजगिरा ज्यावेळेस शिजतो त्यावेळेस तो दुप्पट होतो. मग त्यामुळं आपल्याला पोटली बांधताना थोडी ढिली बांधायची पोटली. बघू शकता आता एका भांड्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वाटी पाणी घ्यायचंय. बघू शकता इथं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचंय त्या पाण्यामध्ये. तर व्यवस्थित हलवून घेऊया आणि त्याच्यात ती पोटली आपण जी बांधली आहे ती पोटली ह्या पाण्यामध्ये ठेवायची. आणि आता आपल्याला कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. बघू शकता ही मी ह्या भांड्यामध्ये पोटली ठेवलेली आहे. आता एका कुकरमध्ये पाणी ठेवते आणि त्याच्यामध्ये हे भांडं आपल्याला ठेवायचंय. बघू शकता आता आपल्याला ह्याचं झाकण लावून आता हे शिजवून घ्यायचे. जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्या तुम्ही घेऊन शिजवू शकता. बघू शकता तोपर्यंत आपण इथं जो देशी गूळ घेतलाय तो एका भांड्यामध्ये घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता हा गुळाचं आपल्याला पाणी तयार करून घ्यायचंय. ही खूप प्राचीन तुम्हाला म्हटलं ना रेसिपी. मग पहिल्याच्या काळात गुळाचाच वापर व्हायचा, त्यावेळेस साखरचा संबंधच नव्हता ना. मग गुळापासून आपण ही खीर बनवणार आहोत राजगिऱ्याची. तर गुळाचं आपण पाणी आटवायला ठेवले. तोपर्यंत इथं आपला कुकर पण झालेला आहे. बघू शकता थंड करून आता त्यातलं भांडं काढून घेऊया. थंड झालेलं आहे. आता खोलून बघूया. बघू शकता आपला राजगिरा इथं डबल झालेला आहे. शिजलाय का बघूया. मस्त शिजलाय. आता हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया. पिळून त्यातलं पहिलं पाणी काढून घ्यायचंय आपल्याला. आता एका भांड्यामध्ये त्याला काढून घेऊया.
बघू शकता इथं आपला राजगिरा शिजलेला एका भांड्यामध्ये काढून घेतलाय। आता आपल्याला 2 पार्टमध्ये 2 वाट्यात वेगवेगळा करायचा आहे आणि आपल्याला 2 प्रकारच्या खिरी बघायच्या, एक गुळापासून आणि एक साखरेपासून। तर बघा, पहिल्या भांड्यामध्ये मी अर्ध पहिलं काढून घेते तो राजगिरा शिजलेला। पहिला सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे ते ओलं खोबरं ड्रायफ्रूट सगळे मिक्स होतील। बघू शकता इथं मी काढून घेतलेला आहे, एका वाटीत काढून घेऊया, मग राहिलेला दुसऱ्या वाटीत। अशा पद्धतीची पण तुम्ही रेसिपी ट्राय करा। ही आता श्रावण महिना चालू झालाय, तर उपवासासाठी खूप छान रेसिपी आहे, तर एकदा तरी ट्राय करून बघा। बघू शकता आता मी 2 पार्टमध्ये घेतले। पहिल्या वाटीमध्ये आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते ओतून घेऊया। पूर्वीच्या काळी नुसतं गुळाचं पाणी उकळून शिजलेल्या राजगिऱ्यामध्ये टाकून झाली खीर, पण आजकालच्या ह्याच्यात आता साखर आली आणि दूध वगैरे टाकून आपण बनवतो। तर ही आपली पहिली गुळाची राजगिऱ्याची खीर तयार झालेली आहे। बघू शकता, व्यवस्थित हलवून घ्यायची। आता ही एका साईडला ठेवूया आणि आता आपल्याला दुसरी दुधातली करायची। बघा, 1 वाटी मी दूध टाकले याच्यामध्ये। आपण जी मगाशी पिठी साखर बघितली, ती पिठी साखर ह्यातली तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये ॲड करा आणि थोडंसं आपल्याला तूप टाकायचे, त्यानी टेस्ट खूप छान येते तुपाने। आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचे। बघू शकता इथं आपल्या ही दूधवाली खीर पण तयार झालेली। अशा प्रकारे आपल्या इथं 2 खीर तयार झालेल्या आहेत। कशी वाटते रेसिपी? ही आपल्या आजी खापर पणजी आजी ह्यांच्या काळातली, म्हणजे खूप जुनी आहे आणि ही सध्या दुर्मिळ झालेली आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी आणली। कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक। मी दाखवलेल्या पोटलीवाल्या राजगिऱ्याच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।